नमस्कार. बीजगणितीय समीकरणे किंवा अल्जेब्रा म्हटलं की बऱ्याचदा आपल्या डोळ्यांसमोर फक्त भीतीदायक आकडेमोड उभी राहते, बरोबर? पण आज आपण याकडे एका अगदी वेगळ्या, मजेशीर दृष्टिकोनातून पाहणार आहोत. ही समीकरणे म्हणजे कोणतीही डोकेदुखी नसून ते एक अत्यंत रोमांचक आणि तार्किक कोडे आहे. अगदी एखाद्या गुप्तहेरासारखं आपण अचूक नियमांचा वापर करून पुराव्यांची जुळवाजुळव करणार आहोत आणि सत्याचा शोध घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला आराखडा अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. प्रथम, वर्ग समीकरणे ओळखणे. दुसरं, त्यांचं सामान्य रूप समजून घेणे. तिसरं म्हणजे समीकरणाच्या मुळांची चाचणी करणे. आणि चौथं, अज्ञात चलांची उकल करणे. विभाग 1. वर्ग समीकरणे ओळखणे म्हणजेच आपल्या संशयताची रूपरेषा तयार करणे. आता हा या संपूर्ण विषयाचा अगदी सुवर्ण नियम आहे. वर्ग समीकरण म्हणजे नेमकं काय? तर असं कोणतंही समीकरण जे ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात असतं. आणि यातली सर्वात महत्त्वाची, कधीही न मोडता येणारी अट कोणती असेल, तर ती म्हणजे चलाचा किंवा व्हेरिएबलचा सर्वोच्च घातांक नेमका 2च असला पाहिजे. 2 पेक्षा कमी चालणार नाही आणि जास्तही चालणार नाही. हीच त्याची मुख्य ओळख आहे. आणि हा नियम किती काटेकोर आहे हे इथं अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट होतं. x² + 5x - 2 बरोबर 0 हे समीकरण बघा. हे पूर्णपणे वैध आहे कारण त्याचा सर्वोच्च घातांक 2 आहे. पण दुसरीकडे m³ + 3m² - 2 बरोबर 3m³ हे समीकरण पूर्णपणे अवैध ठरतं. का? कारण त्यात 3 हा घातांक घुसलेला आहे. जरी त्यात वर्गाचं पद असलं ना, तरी सर्वोच्च घातांक 3 असल्यामुळे तो आपल्या नियमात अजिबात बसत नाही आणि संशय त्यांच्या यादीतून थेट बाहेर पडतो. प्रत्यक्ष आकडेमोडीची पडताळणी करताना समीकरणात वर्गाचं पद उपस्थित असणं हा ते समीकरण वर्ग समीकरण असल्याचा सर्वात मोठा आणि पक्का पुरावा ठरतो. हे अगदी योग्य संशयिताची ओळख पटवण्यासारखंच आहे, नाही का? पण थांबा, कधीकधी समोर दिसणारे पुरावे थोडे दिशाभूल करणारे असू शकतात. उदाहरणार्थ m+2 m-5 बरोबर 0 या समीकरणाकडे पाहिलं तर ते प्रथमदर्शनी वर्गसमीकरण वाटतच नाही. पण अशावेळी गोंधळून न जाता आपल्याला या 2 कंसांचा गुणाकार करावा लागतो. जेव्हा आपण हे सोडवतो तेव्हा m² - 3m - 10 = 0 हे त्याचं सत्य आणि स्पष्ट स्वरूप समोर येतं. आणि सिद्ध होतं की अरच्छा, हे तर खरोखरच एक वर्गसमीकरण आहे. आता जाऊया विभाग 2 कडे. सामान्य रूप समजून घेणे म्हणजेच आपल्या पुराव्यांची योग्य जुळवाजुळव करणे. जसं की x - 1 बरोबर 2x अधिक 3 यांसारख्या समीकरणांसाठी आपल्याला एक विशिष्ट पद्धत अवलंबावी लागते. अत्यंत सोपे 3 टप्पे आहेत. पहिल्यांदा कंसाचा विस्तार करणे, त्यानंतर सर्व पदे बरोबर चिन्हाच्या एकाच बाजूला हलवणे आणि शेवटी समान पदे एकत्र करून संपूर्ण समीकरण 0च्या बरोबरीचे करणे. या कृतींमुळे समीकरणातील सर्व गुंतागुंत अगदीच सहज सुटते. इथला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा आपण सर्व पदे बरोबर चिन्हाच्या एका बाजूला आणतो ना, तेव्हा समीकरणात लपलेले a, b आणि c हे सहगुणक अत्यंत स्पष्टपणे उघडत होतात. समीकरणाचा विस्तार करून त्यानंतर त्यांची योग्य मांडणी केल्यावर हे चित्र अगदी सुस्पष्ट होतं. आणि जेव्हा सर्व आकडेमोड पूर्ण होते आणि चले अगदी अचूकपणे वर्गीकृत केली जातात, तेव्हा मिळणारं समाधान काही वेगळंच असते. तक्त्यात बघा, पहिल्या ओळीत y² + 2y - 10 बरोबर 0 या समीकरणासाठी आपल्याला a बरोबर 1, b बरोबर 2 आणि c बरोबर -10 मिळतं. तसंच 6p² + 3p + 5 बरोबर 0 साठी a बरोबर 6, b बरोबर 3 आणि c बरोबर 5 मिळतं. ही अशी सुव्यवस्थित मांडणी पुढील गणितासाठी एक भक्कम पाया तयार करते. आता वळूया विभाग 3 कडे. समीकरणाच्या मुळांची चाचणी करणे किंवा गुप्तहेराच्या भाषेत सांगायचं तर बचावाची पडताळणी करणे. ह्या प्रक्रियेत आपण दिलेल्या किमती थेट सामान्य रूपात भरतो. उदाहरणार्थ x² अधिक 4x वजा 5 बरोबर 0 या समीकरणात x ची किंमत 1 ठेवून नेमका काय परिणाम होतो हे पाहण्याची ही प्रत्यक्ष कृती आहे. आता मजा बघा, जेव्हा आपण x ची किंमत 1 ठेवतो तेव्हा अंतिम उत्तर 0 येतं. म्हणजेच हे एक यशस्वी मूळ आहे आणि आपला दावा खरा ठरला. पण जेव्हा आपण x बरोबर -1 ठेवतो तेव्हा मात्र उत्तर -8 येतं. हे एक
अयशस्वी मूळ आहे, कारण 0 न आल्यामुळे या मुळाचा बचाव पूर्णपणे फोल ठरतो. कधीकधी आपल्यासमोर अपूर्णांक येतात, पण अशा वेळी अजिबात घाबरण्याचं कारण नाही. जेव्हा m बरोबर 5/2 यांसारख्या दिसताना गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या अपूर्णांक मुळांची चाचणी करायची असते, तेव्हाही हेच तार्किक टप्पे तंतोतंत लागू होतात. 5/2चा वर्ग करणं आणि समीकरण टप्प्याटप्प्याने सोडवणं हे तितकंच सोपं आहे. फक्त लक्षपूर्वक नियम पाळणं गरजेचं असतं. पण जरा विचार करा, आत्तापर्यंत आपण सर्व माहिती उपलब्ध असताना काम करत होतो, पण जेव्हा समीकरणातून एखादं अत्यंत महत्त्वाचं चल किंवा स्थिरांक पूर्णपणे बेपत्ता असतो, तेव्हा नेमकं काय होतं? ह्याचसाठी आहे आपला विभाग 4, अज्ञात चलांची उकल करणे, म्हणजेच आपल्या प्रकरणाचा अंतिम छडा लावणे. इथे आपल्या तर्काची दिशा पूर्णपणे उलट होते. kx² वजा 10x अधिक 3 बरोबर 0 ह्या समीकरणात x बरोबर 3 हे एक मूळ आहे हे आपल्याला आधीच माहीत आहे. ह्यात सिद्ध झालेल्या माहितीचा अचूक उपयोग करून आपण आता तो लपलेला k उघडकीस आणणार आहोत. ही गणितीय वाटचाल खूपच सुंदर आणि लयबद्ध आहे. प्रथम आपण ज्ञात मूळ समीकरणात ठेवतो, म्हणजे जिथे x आहे तिथे 3 लिहितो. आपल्याला मिळतं k गुणिले 3चा वर्ग वजा 10 गुणिले 3 अधिक 3 बरोबर 0. हे सोडवल्यावर 9k वजा 30 अधिक 3 बरोबर 0 असं मिळतं. या उरलेल्या संख्यांना अधिक सोपे रूप दिल्यावर 9k बरोबर 27 असा निष्कर्ष निघतो, ज्यातून अज्ञात kला एका बाजूला काढल्यास k बरोबर 3 हे अगदी स्वच्छ आणि स्पष्ट उत्तर आपल्या हाती लागतं. आता हे अंतिम अपूर्णांक कोडे पहा. 5m² अधिक 2m अधिक k बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ उणे 7/5 आहे. हा अज्ञात k शोधण्यासाठी आपण तीच तर्कशुद्ध पद्धत वापरतो. उणे 7/5चा अत्यंत काळजीपूर्वक वर्ग करणे, संख्यांना सोपे रूप देणे आणि शेवटी अज्ञात kला एका बाजूला काढणे हा या संपूर्ण प्रक्रियेचा गाभा आहे. आणि हे पहा, अंतिम उत्तर येतं उणे 7. इतक्या गुंतागुंतीच्या आणि किचकट वाटणाऱ्या अपूर्णांक समीकरणातून जेव्हा आकडेमोड करत असा एक साधा सुटसुटीत पूर्णांक उत्तर म्हणून मिळतो ना, तेव्हा मिळणारा आनंद आणि समाधानाची भावना हाच खऱ्या गणिताचा आणि तर्काचा मोठा विजय असतो. तर हा संपूर्ण तार्किक प्रवास आपण कसा पार केला ते थोडक्यात पाहूया. प्रथम, समीकरणातील सर्वोच्च 2 हा घातांक ओळखा. दुसरे, सर्व पदे एकत्र करून ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपात समीकरण मांडा. तिसरे, उत्तराची पडताळणी करण्यासाठी मुळे समीकरणात भरा. आणि चौथे, अज्ञात स्थिरांक शोधण्यासाठी त्याला अत्यंत कौशल्याने वेगळे काढा. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक गोष्ट नक्की जाणवते. बीजगणिताचं खरं सौंदर्य फक्त कागदावरच्या आकड्यांमध्ये नाहीये, तर टप्प्याटप्प्याने उलगडत जाणाऱ्या शुद्ध आणि निर्विवाद तर्काच्या परिपूर्ण समाधानात आहे. विचार करा, हा अचूक आणि भेदक तर्क वापरून आपण पुढे आणखी कोणती गुंतागुंतीची रहस्य उलगडू शकू? हा प्रवास इथेच थांबत नाही, तो अधिक मनोरंजक होत जातो. पुन्हा भेटूया अशाच एक